श्री स्वामी समर्थ. नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये. तर आपण जी सप्त्याची पंगतचा व्हिडिओ बघितला मागच्या वेळेस, त्यात ही कढी कशी बनवतात ते बघूया आपण. सगळ्यांच्या मदतीने कार्य पार पडतं. तर इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे पौरचं, तिथे सप्ताह असतो. नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये. तर इथे 2 मोठे मोठे पातेले ठेवून घेतले, एक भाजीसाठी आणि एक कढीसाठी. भात वगैरे शिजला आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये. तर इथे अंकिता, पूजा आणि माझ्या आत्या तिघीजणी कढीची तयारी करत होत्या. म्हणजे त्यांनी मसाला वगैरे सगळा दळून आणलेला होता गिरणीमधून. इथे बेसनाचा घोळ आणि एका बाजूला अंकिता दही घोटत होती. तर इथे आमचा ध्रुव बाळ आणि ध्रुव बाळाचे दिलीप अंकल सगळ्यात पहिले ताक पिऊन घेतलं दोघांनी. आता इकडे आमची आजी आहे, तर स्पेशल कढीला फोडणी देण्यासाठी असतात. म्हणजे आजीच्या आजी छान होते कढी. आमचे दोघी काका आहे, ते बनवतात स्वयंपाक वगैरे. तर माझे काका आहे आणि हे एक दुसरे काका आहे. तरी ते कढी बनवली. सगळ्यात पहिले तेल टाकून घेतलं, त्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी घालून घेतली होती. तर आपण जी कढी बनवतो त्यापेक्षा ही जी पंगतीची कढी असते त्याची टेस्ट वेगळीच असते, त्यामुळे तिची चवही वेगळीच असते. तर ही आहे सप्ताची पंगत. तर पौरच्या सप्ताची जी पंगत आहे, तर माझ्या वडिलांच्या घरची 20वी पंगत असेल, 20 वर्ष झाले. तरी त्या आजीने टाकून घेतली होती अद्रक लसूणची पेस्ट. नंतर मग त्यामध्ये जिरं घातलं होतं आणि मोहरी पण घालून घेतली होती. तर तेलामध्ये आणि इथे जो सांबार वाटलेला आहे, थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे आपले खडे मसाले घेतलेले. तर मसाल्याची कढी असते, थोडीशी जास्त नसते पण थोडं असतं. तर इथे मीठ टाकून घेतलं आहे. त्यानंतर हळद टाकली. हळदही तेलामध्येच टाकून घेतली होती. तर आपण जसं शेंगदाण्याचा भाजीचा करतो सांबार, तसा इथे करून घेतलं होतं वाटण, सांबार वाटण. शेंगदाणे आणि ते पण गिरणीतून दळून आणलं होतं. सगळं सोपं झालेलं आहे. टोमॅटोची पेस्टही गिरणीतून, कांद्याची पेस्ट गिरणीतून आणि आपला जास्त सांबार होता म्हणून तोही गिरणीतून करून आणला होता. अद्रक लसूण गिरणीतून, त्यामुळे करायलाही सोपं जातं. हे दोघं बाजूला, एका बाजूला काका हलवत होते, तुरीची डाळ शिजवायला टाकली होती आणि एका बाजूला कढी चालू होती बनवायची. तर त्यामध्ये नंतर इथे ओतलं होतं तर आमच्या अरुण भाऊ आणि ते मामांनी ताक. तर मसाल्यामध्ये कढीचा मसाला झाला, त्यामध्ये ताक टाकून घेतलं होतं सगळ्यात पहिले. त्यानंतर मग जवळपास इथे 20 ते 25 लिटर ताक, दही लावलं होतं 10 किलो आणि 20 लिटर ताक मागवलं होतं. तर खूप सारं असं होतं. तर जवळपास 600 ते 700 लोकांचं असतं. इथे अक्षय आणि आमचा भाऊ टाकतो इथे बेसनाचा गोळ. सगळ्यात पहिले त्यांनी टाकून घेतलं, नंतर बेसनाचा गोळ टाकला. त्यानंतर मग ज्या पद्धतीने पाणी पाहिजे तसं पाणी टाकून इथे कढी करून घेतली होती. तर इथे जे बेसन पीठ असतं त्यामध्ये तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळही असते, त्यामुळे हिची चव जरा वेगळीच लागते. तुरीची डाळ दळून आणायला सांगतात हे जेव्हा स्वयंपाकी वगैरे सांगतात तेव्हा. तर कढी उकळलेली. त्यानंतर यांनी 4-5 जणं मिळून हे पातेलं उतरवलं होतं. तर खूप मोठं पातेलं होतं, त्यामुळे मोठे मोठे कापड आणि नंतर मग सगळेजण जमा झाले होते. ते कढीचं पातेलं उतरवलं. जवळपास 5 ते 6 जणांनी पातेलं उतरवलं होतं. पातळ असल्यामुळे जरा व्यवस्थित काळजी घेऊनच ते उतरवायचं होतं. तर इथे त्यांनी सगळ्यांनी मिळून पातेलं उतरवलं खाली. त्यानंतर मग मी इथे भाजीची फोडणी दिली होती. एका बाजूला डाळ शिजवून घेतली होती. त्यानंतर मग एका पातेल्यामध्ये डाळीला फक्त फोडणी दिली होती बाजूने आणि परत उकळून घेतली होती. तर इथे सगळ्यात पहिले कढीपत्ता घालून घेतला होता डाळीला फोडणी देण्यासाठी. त्यानंतर मग कोथिंबीरही घालून घेतली होती तेलामध्येच. नंतर ही कांदा, लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे, ती पण घालून घेतली होती. ही टोमॅटोची प्युरी करून आणली, ती पण गिरणीवरूनच दळून आणली होती, कारण ओलं गिरणीमध्ये दळून भेटतं तर सगळंच असतं. तर इथे झालेलं आहे मसाला, थोडेसे कढीपत्ता आणि ते. नंतर मग यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून घेतली होती, ती पण होऊ दिली बराच वेळ. अद्रक लसूण टोमॅटोची पेस्ट, कांद्याची पेस्टही घालून घेतली यामध्ये. नंतर थोडं पाणी घालून घेतलं होतं, कारण खालून खूप शेक लागतो तर लवकर होतं हे. तर हे काम जरा जोखमीचंच आहे करायचं. आमचे काका तर नेहमीच स्वयंपाकाला वगैरे जातात, तर खरंच धन्य मानलं पाहिजे. एवढ्या गरमीजवळ उभं राहून स्वयंपाक करणं म्हणजे एवढ्या लोकांचा. तर आपल्याला साधं गरमीमध्ये सहन होत नाही स्वयंपाक करायला घरातला, तर हे लोक एवढं मोठा स्वयंपाक बनवतात. त्यानंतर त्यामध्ये तिखट मसाले घालून घेतले. आमच्या बापूनांना यायचं होतं व्हिडिओमध्ये, त्या काकाने दिलं होतं त्यांच्याकडे, टाक म्हणे तूच. तर यामध्ये थोडंसं खोबऱ्याचा खीस पण घातलेला आहे आणि हळद, मसाले आणि तिखट घालून घेतली.
त्यानंतर मग पाणी टाकून घेतलं होतं गरमच, कारण गरम पाण्यामुळे लवकर असे तेल सुटतं भाजीला. तर त्यांनी इथे गरम पाणीच वापरलं त्या काकांनी त्यांनी. तर बघू शकतो आपण छान असं तेल सुटलेलं आहे. आता हीच फोडणी वरणावर घालून घ्यायची आहे. तर इथे जाड मीठ वापरलेलं आहे. तर यामध्ये ही फोडणी घालून घेतली होती सगळी आणि परत याला उकळू दिलं होतं थोडा वेळ आणि नंतर मग काढून घेतलं होतं. शक्यतो वरण तर इथे चुलीवरच ठेवलं होतं, त्यांनी काढलं नव्हतं कारण गरम गरम देण्यासाठी. तर काकांचं चालू होतं माझा व्हिडिओ चांगला आला पाहिजे, चांगला बनव म्हणून. तर आमच्या काकांनी इथे टाकून घेतली होती सगळी फोडणी वरणामध्ये. तर खूप छान असं वरणही झालं होतं, कढीही झाली होती. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. असेच आमचे व्हिडिओ बघा, तुमच्या कमेंट आणि प्रतिक्रिया कळवा.